नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. रोखोक या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपला आजचा विषय हा शिवसेनेच्या सत्तेमधल्या सहभागाबद्दल असणार आहे. शिवसेनेची जी भूमिका आहे त्याबद्दलचं नेमकं विश्लेषण काय आहे, जाणकारांना या सगळ्याबद्दल काय वाटतंय, तर भाजपनं कमालीची या सगळ्यामुळे नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे पुढची सत्ता स्थापनेची गणितं नेमकी कशी असणार आहेत या संपूर्ण विषयावर आज आपण रोखोकमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी मान्यवर पाहुणे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला आपण याच संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. महाराष्ट्रातल्या सत्ता सहभागाबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही प्रचंड अडखळती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शिवसेना घेणार असेल तर आम्ही विरोधातच बसणं पसंत करू, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि याच संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत. आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत, त्याचबरोबर आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे सुद्धा आहेत, जी ही घटना गेले कित्येक दिवस अत्यंत बारकाईने ट्रॅक करतायत. सुरुवातीला आपण अभय देशपांडे सरांकडे जाऊयात. सर, आज आपण पाहतोय शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे ते सगळं ऐकल्यानंतर खरंच पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता होती का? त्यातनं नेमका काय मेसेज उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित झालेले आहेत. तुम्ही या सगळ्याचं कसं विश्लेषण करता, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? नाही, मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जो पाठिंबा जाहीर केलाय तो काय आज केलेला नाही, काल केलेला नाही. 19 तारखेला मतमोजणी झाली. ती मतमोजणी पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. आता त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचं तुम्ही काय करणार आहात हे विचारण्याची सद्बुद्धी शिवसेनेला 20 दिवसानंतर झाली असेल, हे काही मला वाटतं का याच्यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. एक आहे की गेले 15 दिवस शिवसेनेच्या बाजूने सकारात्मक प्रयत्न चालू होते, भाजपच्या बाजूने प्रयत्न चालू होते की युती झाली पाहिजे, दोन्ही पक्षांनी एकत्र यावं. परंतु भाजपा एका मर्यादेपलीकडे सत्तेत वाटा द्यायला तयार नव्हतं आणि तेवढ्या वाट्यावर या सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेची तयारी नव्हती. परंतु हे दोन्ही पक्ष ताकाला जाऊन भांडं लपवत आहेत. दोन राजकीय पक्ष जे वेगवेगळ्या निवडणुका लढले आहेत, त्या राजकीय पक्षांना एकत्र यायचं असेल तर सत्तेचं वाटप हा त्याचा केंद्रबिंदू असतोच. हे विचारधारा वगैरे जे असतात ना, ते सगळे वेगळी विषय असतात. त्याचा आणि सत्तेच्या वाटपाचा काही संबंध नसतो. सत्तेचं वाटप हा आघाडी किंवा युती होण्यातला महत्त्वाचा घटक असतो. आता हा घटक याच्यावर जमत नाही आहे, तर त्यातल्या दोन्ही पक्षांना ही युती आघाडी करायची आहे का मुळात, की त्यांना युती आघाडी केल्याचे एक देखावा तयार करून आपल्याला तोडायचंय का? भाजपाला अशी प्रयत्न करायचा आहे का की आम्ही शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला त्यांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे नाविलाजाने राष्ट्रवादी बरोबर जावं लागतंय, असं काही चित्र तयार करायचंय का? मला वाटतं की या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती आता एक दोन दिवसात मिळणार आहेत. प्रश्न एवढाच आहे की हे सत्तेचं जे वाटप होतं त्या वाटपासंदर्भात शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून धरसोड राहिलेली आहे. जर महाराष्ट्रातली युती तुटल्यानंतर केंद्रातलं मंत्रिपद ठेवलं, त्यावेळेस शिवसेनेने सांगितलं की केंद्रातलं राजकारण वेगळं आहे, राज्यातलं राजकारण वेगळं आहे. तर मग आता राज्याच्या राजकारणाचं सत्तेचं वाटप आणि केंद्राचं मंत्रिमंडळ विस्तार याची कशासाठी सांगड घातली? जर ती सांगड घातली तर आज युती होत नसेल तर गीतेंना बाहेर पडायला का नाही सांगत? मला वाटतं की या सगळ्यामुळे भाजपाला एक संधी मिळालेली आहे त्यांचे पत्ते खेळण्याची. आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे या मोदी लाटेत 63 आमदार निवडून आल्यानंतरही जो दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून आज आहे, त्या पक्षाला एक थोडासा ऍडव्हान्टेज मिळाला होता. त्याला एक काहीतरी कार्ड्स खेळायची संधी मिळाली होती, पण या धडसोडीच्या धोरणामुळे ती घालवलेली आहे. जर पहिल्याच दिवशी शिवसेनेने हीच भूमिका जाहीर केली असती की राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, लोकांचा मॅन्डेट त्यांना आहे, त्यांना पहिला राष्ट्रवादीचं काय करणार आहे त्याचा निर्णय घेऊ द्या, त्यांचा निर्णय झाल्यानंतर त्यांना पाठिंबा हवा असेल तर आम्ही देऊ, एवढी स्पष्ट भूमिका घेतली असती तर मला वाटतं 4-4दा दिल्लीला जाऊन त्यांना भाजपा नेत्याचे उंबरठे झिजवण्याची गरज पडली नसती. परंतु ते न केल्यामुळे आज शिवसेना स्वतःच एका ट्रॅपमध्ये हळूहळू अडकत गेलेली आणि त्यांनी भाजपाला एक संधी उपलब्ध करून दिलेली असं माझं मत आहे. बरोबर आहे. शिवसेनेची धरसोड वृत्ती ही वारंवार दिसून येते असं अभय सर आपण अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलंय. दिनेश दुखंडे आहेत आपल्यासोबत, जे ही पत्रकार परिषद सुद्धा कव्हर करत होते आणि गेल्या कित्येक दिवसातल्या घडामोडी बारकाईने पाहतायत. दिनेश, आपण पाहतोय सुरुवातीला अनंत गीते यांनी मंत्रिपदाचा चार्ज घेण्यासाठी नापसंती दर्शवली, त्यानंतर तो घेतला. शपथविधीसाठी
बोलणीसाठी राज्यातल्या उद्धव ठाकरे येणार नाहीत म्हणाले आणि नंतर ते आले. राज्यातली बोलणी झाल्याशिवाय आम्ही केंद्रात शपथ घेणार नाहीत असं म्हणाले आणि तरीही अनिल देसाई दिल्लीला गेले आणि दिल्लीहून परत आले. कुठेतरी सेनेचं धरसोड धोरण जे आहे तेच पत्रकार परिषदेतही दिसलं, कारण पत्रकार परिषदेतली भूमिका सुद्धा जरतरचीच दिसली. सुवर्णा, मी अभय देशपांडे यांनी जे मत मांडले त्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कारण एकूणच जर सध्या शिवसेनेची आणि पर्यायानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परिस्थिती बघितली तर राजकीय प्रगल्भतेचा अभाव असंच या परिस्थितीचं वर्णन करता येईल. कारण शिवसेनेचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे विरोधी पक्षात बसण्याच्या दिशेने, पण अद्यापही शिवसेना अधिकृतपणे ठाम भूमिकेवर येत नाही आहे. याचं कारण आहे शिवसेना नेतृत्वाची धरसोड वृत्ती. गेल्या काही दिवसांपासून ही वृत्ती आपल्याला दिसून आली, पण एकूणच आज जी उद्धव ठाकरे भूमिका मांडत आहेत की भाजपनं आपली NCP सोबतची नेमकी काय धोरणं आहेत, ते सत्तेत त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत का, ही भूमिका स्पष्ट करावी. पण तीच शिवसेना 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या पक्षाच्या आमदारांना NCPच्या नेत्यांना भेटायला पाठवते, त्यांच्याशी चर्चा करते, विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव येईल त्यावेळेस भाजपची कोंडी कशी केली जाईल याची व्यूहरचना NCPच्या मदतीने आखली जाते. त्याच्यामध्ये काही प्रमाणात काँग्रेसही काही अंशी सहभागी आहे असं म्हटलं जातं. हे सगळं असताना आज उद्धव ठाकरे नेमकं भाजपला NCPचं त्यांचं धोरण काय आहे याची स्पष्टता मागतायत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप युती आधारित आहे आणि त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका व्यक्त केली, ती जी भूमिका आहे ती जागा वाटपाच्या वेळेस का दाखवण्यात आली नाही, जागा वाटपाच्या वेळेस एवढा टोकाला वाद का गेला, जी भाजपची जी मागणी होती त्यावर सकारात्मक दृष्टीने का विचार झाला नाही, हे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन आपली युती तुटल्याने होईल याचा विचार नेतृत्वाने त्यावेळेस का केला नाही, हे सर्व मुद्दे आहेत. आणि एकूणच वैचारिक गोंधळ शिवसेनेत आणि शिवसेना नेतृत्वामध्ये सध्या आपल्याला दिसून येतो आहे. बरोबर आहे दिनेश, आपल्याला ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणालात, एकीकडे वैचारिक गोंधळ तर दुसरीकडे शिवसेना नेतृत्वाची धरसोड वृत्ती ही पुन्हा पुन्हा दिसते का. 19 तारखेला राष्ट्रवादीनं ही भूमिका जाहीर केली होती आणि त्याचा सवाल भाजपला सेनेने आज का विचारला, या सगळ्याचे नेमके परिणाम काय आहेत, या सगळ्याची चर्चा सविस्तर आपल्याला करायची आहे. पण रोकठोक मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. रोकठोक या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय शिवसेनेनं केंद्रात अनंत गीते यांनी राजीनामा दिलेला नाही, तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आपल्याला नेमकी आमची काय भूमिका आहे कळेल अशा स्वरूपाची शिवसेनेने आज भूमिका घेतली. आपण अभय देशपांडे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. सर, आपण पाहतोय शिवसेनेची ही जी जरतरची भूमिका आज पाहायला मिळाली, कुठेतरी शेवटपर्यंत सत्ता मिळवण्यासाठी बार्गेनिंग करण्याची जी तयारी आहे ती पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसते. नाही, शिवसेनेकडून असं सांगण्यात येत होतं की आता रविवारच्या निवडणूक जी बैठक होईल त्यामध्ये आम्ही सोक्षमोक्ष लावू. याचा आजची जी भाषा होती ती सोक्षमोक्ष लावण्याची नक्कीच नव्हती. म्हणजे अजूनही त्यांनी काहीतरी मला वाटतं तडजोडीला वाव ठेवलेला आहे. विश्वासदर्शक ठरावापर्यंत जर तोडगा निघाला नाही तर आम्ही ठरावाच्या विरुद्ध मतदान करू, एवढी तरी त्यांनी आज भूमिका स्पष्ट केली आणि गटनेता निवडला. याच्या पलीकडे त्यांनी थोडा वाव ठेवलेला आहे. दुसरं, त्यांनी बोलताना मगाशी 2-3 वेळेस उल्लेख केला की अध्यक्षांच्या निवडणुकीचं काय होणार. याचा अर्थ काय काढायचा की शिवसेनेला अध्यक्षपद हवंय असा अर्थ काढायचा, की अध्यक्षपदाची जी निवडणूक आधी होईल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करणार आहे, स्वतःचा उमेदवार उभा करणार आहे, त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. याचा अर्थ काय काढायचा हे त्यांनी आज स्पष्ट केलेलं नाहीये. परंतु शिवसेनेची जी काही भूमिका असेल ती अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू होईल आणि म्हणजे याचाच अर्थ त्यांना येत्या 1-2 दिवसात जर भाजपाकडून कुठलाही ठोस प्रस्ताव आला नाही तर मला वाटतं की युती होणार नाही, विरोधी पक्षात बसू अशी त्यांना भूमिका घ्यायची असेल आणि त्या दृष्टीने त्यांनी तो वाव ठेवलेला आहे. परंतु आज एक नक्की आहे की आज ते स्वतःच द्विधा मनस्थितीत दिसत आहेत की एवढे 20 दिवसानंतरही ते या निर्णयाप्रत आलेले नाहीयेत की आपल्याला विरोधी पक्षात बसायचंय की नाही बसायचंय. एक आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षातून फार मोठा दबाव आहे, ज्यांना मंत्रिपद भूषवण्याची संधी आहे
अशी लोक सातत्याने त्यांना सत्तेत सहभागी व्हावं, विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला तर केंद्रापासून ते मुंबई महापालिकेपर्यंत त्याचे काय काय परिणाम होतील याची जाणीव देत आहेत सातत्याने. ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही, सत्तेत वाटा मिळणार नाही, त्या लोकांना एकदम स्वाभिमानाची आठवण होते. या दोघांचाही रेटा मोठा आहे, त्याच्यामुळे निर्णय घ्यायला त्यांना कठीण जातंय. हे जरी मान्य असलं तरी त्यांचं पाऊल स्वतःच संभ्रमावस्थेत असल्यामुळे एका दिशेने पडत नाहीये आणि प्रत्येक वेळेस मग भाजपाला स्कोअर करण्याची संधी मिळते. आज मगाशी तुम्ही मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं, ते काय म्हणतात की नरेंद्र मोदी यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी शपथविधीत सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण शब्द काय? शब्द हा होता की म्हणजे शब्द एवढाच आहे की आम्ही तुम्हाला योग्य वाटा देऊ. याच्या पलीकडे त्यांना आज कुठलंही आश्वासन मिळत नसेल तर त्यांनी सत्तेत सहभागी का व्हावं? परंतु हे उघड सांगण्याचं धाडस मला वाटतं आज शिवसेनेत नाहीये आणि हाच बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामधला फार मोठा फरक आहे. बरोबर आहे. बाळासाहेब कुठलाही निर्णय जो की सहजासहजी राजकीय दृष्ट्या कधी तो पॉलिटिकली करेक्ट ज्याला म्हणतो आपण तसा नाही वाटायचा क्षणी, पण तो निर्णय घेऊन ते त्याच्यावर ठाम राहायचे आणि तो फरक आज निश्चितपणे शिवसेनेला जाणवतोय. गेल्या 10 वर्षात त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांनी चांगली सांभाळली. बाळासाहेबांच्या पश्चातही त्यांनी पक्ष फुटणार नाही याची काळजी घेतली. परंतु जे थेंबे थेंब गोळ केलेले ते एकदम घालवतात की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आणि या परिस्थितीला मला वाटतंय शिवसेनेचं स्वतःचं नेतृत्व जबाबदार आहे असं आज म्हणावं लागेल. कार्यशैलीतला फरक जो आहे तो तुम्ही अभय सर अधोरेखित करताय. रविकिरण देशमुख सुद्धा आपल्या सोबत जॉईन झालेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. रविकिरण सर, आपण पाहतोय पत्रकार परिषद जर उद्धव ठाकरे यांनी घेतली नसती तर खरंच शिवसेनेने नेमकं काय गमावलं असतं? या पत्रकार परिषदेने नेमकं काय दिलंय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्याचबरोबर ज्या तत्वाची किंवा ज्या हिंदुत्वाची भाषा शिवसेनेकडनं केली जातीये ती तत्व किंवा तो हिंदुत्वाचा मुद्दा हा खरंच शिल्लक राहिलेला आहे की पुन्हा पुन्हा सत्तेची गोळाबेरीज करण्यासाठीची ही सगळी खटाटोप हा सगळा पाहायला मिळतोय? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो. हिंदुत्वाचा मुद्दा जेवढा प्रखरपणे 1985-86 नंतर चर्चेमध्ये आला होता तो तेवढा प्रखर मुद्दा आता अलीकडे राहिलेला नाही आहे. कारण नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातमधल्या ज्या काही घटना आपण पाहिल्या गेल्या दशकामधल्या त्यानंतरच पुढे आलेले नेते आहेत आणि त्यांना मिळणारा पाठिंबा हा हिंदुत्वाच्या भूमिकेचाच एक परिपाक आहे. त्यामुळं शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका आणि भाजपाची हिंदुत्वाची भूमिका याच्यात काही फार डायल्युशन आहे, म्हणजे काही फार दूर गेले ते दोघे असंही नाही आहे. फक्त एक आधार घेतला जातोय. पण मला आश्चर्य वाटते की उद्या जर समजा शिवसेनेला असा प्रश्न कुणी विचारला की आपल्या दिवंगत नेत्याचं स्मारक व्हावं म्हणून साहेबांकडे शिवसेनेचे काही नेते गेले होते मदत करा म्हणून आणि तो घटनाक्रम महाराष्ट्राने पाहिला आहे. आता त्याच साहेबांनी जर भाजपा या मित्र पक्षाला पाठिंबा दिला म्हणून जर त्यांच्याकडे जायचं नाही असं ठरवलं तर त्याला काय उत्तर असेल शिवसेनेचं मला समजत नाही आहे. म्हणजे थोडक्यात आपण जी चर्चा सुरुवात केलेली आहे मी ती ऐकलेली आहे. अभय देशपांडे काय बोलले किंवा दिनेश दुखंडे काय बोलले तर ते पुढे पुढे असंच येतं की ही वृत्ती जी आहे धरसोड वृत्ती त्याचा हा परिणाम आहे. पहिला प्रश्न जर तुम्ही जो विचारला तो असा आहे की शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन काय मिळवलं. मुळात शिवसेनेने जर उत्कृष्ट अशी एक राजकीय चाल जर रचायचं असं ठरवलं असतं तर शिवसेनेने आज पत्रकार परिषद न घेता आम्ही आमचा नेता निवडलेला आहे आणि हा नेता सभागृहामध्ये त्यांची भूमिका जाहीर करेल असं सांगून भाजपाच्या काळजाचे ठोके वाढवण्याचं काम उत्कृष्टपणे केलं असतं. पण आज ही भूमिका जाहीर करून अनेक प्रश्न निर्माण होतील अशी सोय शिवसेनेने करून ठेवलेली आहे. त्याची उत्तरं त्यांना उद्यापासून द्यावी लागतील. बरोबर आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं सर सेनेला द्यावी लागतील. तर त्याचबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा मोह नाही, सत्तेसाठी आम्ही लाचार नाही असं म्हणणारी शिवसेना अनंत गीतांना मग राजीनामा द्यायला का बरं सांगत नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही प्रलंबित आहे आणि त्यावर अशी चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. रोखोक या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सगळ्यांना दिवसभरातला जर आपण कार्यक्रम पाहिला काय तर माहिती आहे शिवसेनेनं अनिल देसाई यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला पाठवलं आणि त्यांना तिथून परत यावं लागलं. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये ठोस भूमिका शिवसेना घेताना दिसत नाही. कारण शिवसेनेतच मुळात 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. एका गटाला वाटतंय सत्तेत सहभागी झालं पाहिजे तर दुसऱ्या गटाला स्वाभिमान जपला गेला पाहिजे असं वाटतंय. दिनेश दुखंडे, तुम्हाला शिवसेनेमध्ये एकूणच
एकूणच अनरेस्ट असल्यामुळे कुठेतरी ठोस भूमिका घ्यायला नेतृत्व कचरतंय असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच सुवर्णा. कारण ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये अस्वस्थता दिसून येते, निर्णय पक्ष नेतृत्व घेताना जरा दमछाक नेतृत्वाची होताना दिसते. अस्वस्थता आहे याचं उदाहरण म्हणजे असं सांगता येईल की अनिल देसाई जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लावण्याची शिफारस उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्यावेळेस केली गेली त्यावेळेस ही अस्वस्थता अधिक प्रकर्षाने बाहेर आलेली आहे. शिवसेनेत अनेक ज्येष्ठ आमदार आहेत, राज्यसभेतही सदस्य आहेत. या ज्येष्ठ आमदारांना डावलून अनिल देसाई यांचं नाव पुढे केलं गेलं. त्यामुळे साहजिकच पक्षामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. जी माहिती मिळत होती, कारण आम्ही ज्यावेळेस फील्डवर या सर्व घटना कव्हर करतो, शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही विमानतळाच्या परिसराच्या आसपासच राहा, कधीही तुम्हाला शपथविधीसाठी जाणं भाग पडू शकतं, अशी एकूण तयारी तुमची ठेवा. मात्र ज्यावेळेस मंत्रिपदासाठी नाव जातं ते अनिल देसाईंचं जातं. त्यामुळे साहजिकच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये किंवा वरिष्ठ खासदारांमध्ये नाराजी निर्माण होणं स्वाभाविक आहे. जे मातोश्रीच्या जवळचे आहेत, जे मुंबईतले आहेत, अशा लोकांनाच संधी मिळते आहे का, ही एक भावना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसैनिकांची, जो रस्त्यावर लढाई करतो त्यांची अशी भावना आहे की ज्या पद्धतीने शिवसेनेचा भाजपकडून अपमान वारंवार केला जातो आहे आणि शिवसेना नेतृत्व जे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात म्हणतं की भाजप अफजल खानाची फौज आहे, विरोधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरवणार नाही, दिल्ली पुढे गुडघे टेकणार नाही, तरी नेतृत्व अशी भूमिका घेत आहे. सन्मानाने विरोधी पक्षात बसा आणि भाजपशी दोन हात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी दमछाक होते आहे, आता सत्तेत सहभागी होणार की नाही हा एक मुद्दा आहेच, पण भविष्यात ज्या निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या, या अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजप अशी युती आहे. आत्ता जी परिस्थिती आहे त्यानुसार भाजप महापालिकांमध्ये शिवसेनेची कोंडी निर्माण करू शकतं आणि शिवसेनेकडे जो एकमेव इन्कम सोर्स आहे किंवा जी कामं विकासाची केली जाऊ शकतात त्यामध्ये शिवसेनेची कोंडी होऊ शकते. त्यामुळे नक्कीच शिवसेना नेतृत्वाची दमछाक होते आहे आणि शिवसैनिक आठवण करतायत जर आज बाळासाहेब असते तर नेमका त्यांनी काय निर्णय घेतला. बरोबर आहे, बाळासाहेब असते तर या गोष्टीची वारंवार शिवसैनिकांना आठवण होते. अभय देशपांडे सरांकडे मला जायचं आहे. अभय सर, आपण पाहतोय की अनिल देसाईंचं नाव पुढे केल्यामुळे अनुभवी खासदार साहजिकच नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर जुने जाणते जे शिवसैनिक आहेत त्यांना असं वाटतं की स्वाभिमान असता तर कदाचित आधीच विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली असती. पक्ष नेतृत्वाला शिवसैनिकांच्या मनाचा नेमका धांडोळा घेणं कठीण होतंय. याची कारणं ही सत्तेच्या हव्यासामध्ये दडलेली पाहायला मिळतात की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः मुंबई आणि ठाणे महापालिकेत असलेली सत्ता ही जाईल या भीतीपोटी झालेली ही सगळी रिॲक्शन वाटते. नाही, संभ्रमावस्था आहेच आहे. म्हणजे मुळात असं आहे की कुठल्या गावाला जायचं ते ठरलेलं नाही, पण माणूस एसटीत बसवून ठेवलाय. आज जर तुम्हाला राज्यातला निर्णय झाल्याशिवाय केंद्रात मंत्रिपद स्वीकारायचं नाही ही जर भूमिका असेल तर त्यांना ती विमानतळावर थांबवा, तिथे जाऊन थांबा, ह्या पोश्चरिंगची गरज नव्हती. मुळात काय की उद्या जर ठरणार निर्णय झाला की केंद्रात एक मंत्रिपद आणि महाराष्ट्रात एवढी मंत्रिपदं, तर त्यांच्यासाठी वेगळा विस्तार होऊ शकतो. ती तशी अट घालूनही विस्तार होऊ शकतो. पण मुळात आपल्या अटी स्वीकारल्या जातील का याचीच ज्यावेळेस शंका असते, याच्याबद्दलच ज्यावेळेस संभ्रम असतो, तेवढा कॉन्फिडन्स नसतो, अशा वेळेस माणूस तडजोडीचे सगळे मार्ग खुले ठेवतो. मग एकदा तडजोडी करायला लागलं की मग त्या तडजोडीत स्वाभाविकच समोरचा पक्ष जेवढं तुम्हाला नमवता येईल तेवढं नमवणार. त्याच्यामुळे आजचा जे एक पोश्चरिंग होतं की त्यांना तिथे जाऊन तिथे थांबवून ठेवणं, त्याच्यातही तेच दाखवलेलं होतं. दुसरं आहे की त्याच्यामध्ये परिणाम काय होतील. आता मुंबईमध्ये एक तुम्हाला स्पष्टपणे एक पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्हाला उद्या भाजपच्या 31 साधारणतः त्यांचे नगरसेवक आहेत, त्यांनी समजा बाहेर पडायचा निर्णय घेतला तर तुम्हाला मनसेचा पर्याय तिथे उपलब्ध होऊ शकतो. तुम्ही दोघांनाही मोठं होऊ देणार नाही, मी एकटाच मोठा होणार, तर तुम्हाला स्वबळावर बहुमत आणावं लागेल, नाहीतर कोणाची तरी एकाची मदत घ्यावी लागेल. तीच मदत तुम्हाला ठाण्यातही होऊ शकते. ठाण्यातही फार परिस्थिती वेगळी नाहीये, परंतु तुम्हाला कोणाला ना कोणाला बरोबर घ्यायचं आहे तर मग त्याच्यासाठी काही तडजोडी करावं लागतील. त्या कोणाशी तडजोडी करायच्या हे जर तुम्ही ठरवलं तर जास्तीत सोपं होईल उत्तर. मला वाटतं की त्याच्यामुळे लगेच पक्ष फुटण्याचा धोका एक आणखी एक अजून सांगितलं जातं की उद्धव ठाकरे यांना भीती वाटते की कदाचित भाजपा उद्या आपल्या केंद्रातल्या आणि राज्याच्या सत्तेचा वापर करून आपले आमदार फोडेल. मला वाटतं की अँटी डिफेक्शन लॉ मध्ये आता बऱ्याच तरतुदी बदललेल्या आहेत. फार मोठ्या म्हणजे 2/3 फूट लागते पक्षामध्ये आणि पक्ष फुटेल
म्हणून आत्ताच नमतं घेतलं असं जर राजकारण करत गेलं तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला महाराष्ट्रावर जर म्हणजे मुळात मला इकडे सुवर्णा सगळ्यात मोठा प्रश्न वाटतोय की शिवसेनेपुढे आता विरोधी पक्षात बसून लढण्याची मानसिकता शिवसेनेत आहे का, हा मूळ प्रश्न आहे. की आज विरोधी बाकावर बसून त्या जिगरीने त्या जिद्दीने लढण्याचा तयारी ती मानसिकता आता शिवसेनेत आहे का, हा मला वाटतं मूळ प्रश्न आहे. आणि तोच या संभ्रमाचं कारण आहे की समोर भाजपासारखा पक्ष आहे ज्याच्यावर वैचारिक दृष्ट्या किंवा बाकीच्या दृष्टीने टीका करणं अवघड जाईल. अशा वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबरीने त्या सरकारवर टीका करायची का, किंवा त्यांच्यातली आपली गणती व्हायची का, त्याच्यात आपण उजवे ठरू की डावे ठरू, ह्याचाही सगळ्यात कुठेतरी मला वाटतं संभ्रम आहे. आणि विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता राहिलेली नाहीये. त्याच्यासाठी जास्तीत जास्त तडजोडी करायला तयार झालाय की स्वाभाविकच भाजप ही साळसूदपणे आपल्या हव्या त्या अटी लादत राहणार आणि तेच आज घडताना दिसतंय सगळं. बरोबर आहे. भाजपला ऐतीत संधी चालून आलेली दिसते, तर विरोधी बाकांवर बसण्याची शिवसेनेची मानसिकताच राहिली नाही की काय, असे मुद्दे या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आता विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमकं काय होतं, विधानसभा अध्यक्षांसाठी शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय असू शकते आणि भाजप या सगळ्याला कसं उत्तर देते, या संपूर्ण विषयांवर पुढच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण आता रोकठोकमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. रोकठोकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. रविकिरण देशमुख यांच्याकडे आपण जाणार आहोत. रविकिरण सर, या सगळ्या घडामोडी पाहता कुठेतरी शिवसेनेच्या अस्तित्वाचीच जणू आता लढाई सुरू झाली आहे की काय, सत्तेचा सोपान काहीही करून गाठायचाच अशा साठीचा हा सगळा खटाटोप आपल्याला वाटतो का? हो, अगदी बरोबर आहे. कारण शिवसेनेपुढे आता फार मोठी लढाईचे मोठं आव्हान आहे. कारण शिवसेनेने आतापर्यंत जेवढे मुद्दे उपस्थित केले त्याच्याशी अगदी वेगळा मुद्दा आता लोकांच्या मनात ठसलाय. तो म्हणजे लोकांना हवाय विकास, लोकांना हवायत आपले प्रश्न कोण सोडवतं, लोकांना पुढे जायचंय, नवीन पिढी नवी आव्हानं त्यांच्या समोर आहेत. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोण द्यायला तयार आहे याकडे लोक आता मतदान करतायत. लोकांना आता इतर बांधिलकीविषयी फारशी काही आस्था राहिली असं वाटत नाही. कारण जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत, सामाजिक प्रश्न गंभीर झाले आहेत. नुसतं भाषा, धर्म यावर अवलंबून राहून हे सगळे प्रश्न सुटणार नाही आहेत. तर शिवसेनेला निश्चित अशी भूमिका आपली मांडावी लागेल. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल आपल्या भूमिका काय आहे, प्रादेशिक विकासाबद्दलच्या आपल्या भूमिका काय आहेत, आणि मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी याच्या पलीकडे मराठवाडा, विदर्भामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मेहनत केली, अशा शिवसैनिकांचा किंवा तिथल्या नेत्यांचा आपण काय सन्मान राखतो, हेही शिवसेनेपुढे मोठे प्रश्न. बरोबर आहे. जेव्हा अनिल देसाईंसारख्या व्यक्तीला संधी मिळते तेव्हा मात्र हे अनुभवी खासदार दुखावलेले आपण पाहिलेत सगळ्यांनी. अगदी बरोबर आहे. कारण आपण पाहतोय की मुंबईच्या बाहेर शिवसेना वाढली पहिल्यांदा औरंगाबादमध्ये. मराठवाड्यामध्ये शिवसेना फोफावली, अक्षरशः लोकांनी तिथे समर्थन दिलं शिवसेनेला. आणि नंतर विदर्भात वाढली, नंतर उत्तर महाराष्ट्रात वाढली, नंतर पश्चिम महाराष्ट्रात. पण या इथल्या भागातल्या नेत्यांना आजवर किती पदं मिळाली, काय मिळालं त्यांना? मंत्रिपदं वाटत असताना चांगली मंत्रिपदं 95 ते 99 या सत्तेच्या काळात मिळाली का? आज समजा उद्या जर केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी पद स्वीकाराचा निर्णय झाला तर इथल्या नेत्यांना काय स्थान असेल? किंवा उद्या राज्य मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला तर इथे ह्या भागामध्ये ज्यांनी 90 पासून संघर्ष करून शिवसेना वाढवली त्यांचं स्थान काय असेल? आज अगदी तुम्हाला एक साधं उदाहरण मी सांगतो. जेव्हा जेव्हा विधानसभेच्या आमदारांमार्फत विधान परिषदेवर निवडून देण्याचा प्रश्न येतो, आमदार विधान परिषदेचे सदस्य, तेव्हा मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकण याच्या पलीकडच्या किती आमदारांना शिवसेनेने विधान परिषदेमध्ये संधी दिली आहे, उमेदवारी दिली आहे, यावर काय उत्तर असणार आहे शिवसेनेचं? हे असे अनेक प्रश्न उद्या उपस्थित होणार आहेत. पूर्वीचं राजकारण आता संपलेलं आहे. पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण ह्याची तुम्हाला सांगडच घालता येणार नाही. राजकारण झपाट्याने बदलतंय. तसेच नेते, कार्यकर्ते यांच्याही महत्वाकांक्षा आता वेगळ्या पद्धतीने उभाळायला लागलेल्या आहेत. त्याची उत्तरं शिवसेनेला निश्चित द्यावी. बरोबर आहे. पक्ष नेतृत्वाची कसोटी असणार आहे. दिनेश, आपण पाहतोय या सगळ्याच्या घडामोडी आहे, कारण नव्या पिढीची गणित वेगळी आहेत, नव्या पिढीची कॅल्क्युलेशन्स वेगळी आहेत, आणि म्हणून शिवसेना नेतृत्वाची आणि शिवसेनेची एकीकडे अस्तित्वाचा प्रश्न आणि दुसरीकडे पक्ष नेतृत्वाची कसोटी, असा एक अनोखा म्हणजे एक प्रकारची कसरत शिवसेनेला करावी लागते.
सुवर्ण, निश्चितच शिवसेनेनं भूतकाळात यापेक्षाही वाईट दिवस बघितलेले आहेत. यापेक्षाही कमी आमदारांची संख्या होती, पण त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. निर्णय घेण्याची क्षमता होती आणि बेधडक निर्णय घेण्याची क्षमता होती. आणि हा जो शिवसैनिक आहे, हा बाळासाहेबांनी जे निर्णय घेतले त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. पण आता असं दिसतंय की उद्धव ठाकरे हे निर्णय घेताना कुठेतरी मागे पडतायत किंवा त्यांच्या एकूणच नेतृत्वाची जी कसोटी आहे, कार्यक्षमतेची कसोटी आहे, ती आपल्याला लागताना दिसून येते आहे. आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष संघटन व्यवस्थित बांधलेलं आहे, निवडणुकीत त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि 63 खणखणीत आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत. तरी जे शिवसैनिकाला अपेक्षित आहे आपल्या बरोबर, म्हणजे बेधडक निर्णयाची शिवसैनिकांची अपेक्षा आहे, पण ती मात्र पूर्ण होताना दिसत नाही. अभय देशपांडे सर, अगदी थोडक्यात, कुठेतरी मुत्सद्देगिरीचा अभाव या निमित्तानं वारंवार अधोरेखित होतोय का? आपली प्रतिक्रिया. तर निश्चितच होतोय, कारण शिवसेनेला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 63 आमदार निवडून आले. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आज, परंतु तो हतबल दिसतोय. आणि जो चौथ्या क्रमांकावर गेलेला पक्ष आहे, तो स्वतःची विचारधारा सोडून सगळं गुंडाळून ठेवून कोणाला तरी पाठिंबा देतोय. आणि तो मुत्सद्देगिरी म्हणजे मॅन ऑफ द मॅच म्हणून पुढे येताना दिसतोय. तो राजकारणात कोणी काय करायचं ठरवताना दिसतोय. एकमेकांना मदत करून एक वेगळं सूत्र मांडायचं, वेगळं समीकरण मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं की उद्धव ठाकरे हे निश्चितपणे मुत्सद्देगिरीमध्ये काही प्रमाणात कमी पडताना दिसत आहेत. कदाचित असं असेल की त्यांना आजपर्यंत समोरच्या शत्रूशी लढायची सवय असेल, पण 25 वर्ष राहिलेल्या मित्रांना आपल्या जुन्या सवयी, आपला कमकुवत गोष्टी याचीही कल्पना असते. अशा शत्रूबरोबर लढताना त्यांना कदाचित त्रास होत असेल. परंतु आज एक नक्की आहे की त्यांच्याकडे एवढे आमदार असतानाही ज्या पद्धतीने म्हणजे राजकारण त्यांच्या हातातून निसटत गेलं हे नक्कीच आहे. अजूनही सावरायची संधी आहे. अजूनही त्यांनी जर सध्या निर्णय घेतला ठामपणे की आम्ही विरोधी पक्षात बसणार असो, माझा पक्ष फुटला तरी चालेल, महापालिकेतल्या सत्ता गेल्या तरी चालतील, लढून आम्ही परत मिळवू, ही जर जिद्द ठेवून ते कामाला लागले तर अजूनही त्यांच्याकडे लढवय्या शिवसैनिक आहे. शिवसेना फुटली ज्या वेळेस त्याच्यानंतर सत्तेवर आली होती. एकदा भुजबळ फुटले, त्याच्यानंतर 95ला सत्तेवर आली. विरोधी पक्षनेते पद गमावलं होतं, सगळ्या बऱ्याच गोष्टी गमावल्या होत्या, परंतु जिद्द नव्हती गमावली, तो आत्मविश्वास गमावला नव्हता. आज तेच नेमकं गमावताना शिवसेना दिसते. ते जर ते राखण्यात यशस्वी ठरले तर मला वाटतं की आमदार आत्मविश्वास, बरोबर आहे सर, आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत झालाय की काय? वेळेची मर्यादा आहे, मला माफ करा, तुम्हाला थांबवावं लागतंय. पण या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आपण आभार मानूयात. वेळ संपली आहे. पुढच्या इतरही बुलेटिन्स मधनं याचं विश्लेषण आपण ऐकणारच आहोत. आणि शिवसेना पुढे नेमका काय स्टँड घेते, सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते का, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काय होतं, या सगळ्याचं वृत्तांकन इतरही बुलेटिन्स मधनं आपण असंच पाहत राहू. पण रोकठोक या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांचे आभार मानूयात आणि इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.